श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जर आपल्याला 3 दिवसात प्रचिती हवी असेल तर नामस्मरण किती वेळा करायचं? किती वेळा असं होतं की आपल्या जीवनामध्ये संकट येतात, खूप जास्त जीवनामध्ये त्रास वाढून जातो, तेव्हा आपण देवाला हाक देतो, देवाला हाक मारतो. आणि देवाला हाक मारतो तो असं वाटतं की देव आपलं ऐकत नाही, कारण की ती परिस्थिती खूप वेगळी आहे. आणि अशा वेळेस वाटतं की देव आपलं का नाही ऐकत आहे. आपल्या मनात हे असेल तर 3 दिवसामध्ये आपल्याला प्रचिती यावी याकरता नामस्मरण किती वेळा घ्यायचं. सगळ्यात पहिली गोष्ट तर स्वामी जे आहे ते नामाचे भूके. म्हणजे स्वामींना दुसरं काही नको, ना पैसा नकोय, ना नैवेद्य नकोय, ना तुमचं अजून काही विचार जे काही आहे तुमच्या मनात ते काही नकोय. स्वामींना हवा नुसता भाव. तर 3 दिवस जे नामस्मरण कराल त्याच्यामध्ये नुसतं स्वामींना भाव द्या. भाव द्यायचा म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी नामस्मरण करायला बसाल, जास्त नाही करायचं, कारण की तुमच्याकडे वेळ नाहीये. वेळ नाहीये. दुसरी गोष्ट, जास्त वेळ माझं मन नाही लागत, कारण की माझ्या डोक्यामध्ये दुसऱ्या गोष्टी चालतात, विचार येतात. तर मी जास्त वेळ एक ठिकाणी स्थिर सुद्धा बसू शकत नाही. तुम्ही जास्त वेळ बसू शकत नाही, काही गोष्ट नाहीये. 3 दिवसात जे नामस्मरण कराल त्याच्यामध्ये काही नियम आहे. जेव्हा बसाले तेव्हा बिलकुल पाठीचा जो आपली रीढची हड्डी आहे ती सरळ हवी, म्हणजे आपल्याला सीधं बसायचं आहे. दुसरी गोष्ट, एकच वेळ, एकच जागा, एकच आसन. आणखीन शांतता. जिथे तुम्ही बसाल तिथे बिलकुल शांतता, एकांतमध्ये, कारण की तुम्ही स्वामींची प्रार्थना करताय. एक गोष्ट अजून, सात्विक आहार हे पण हवंय. त्याच्यानंतर जर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणताय, श्री स्वामी समर्थ प्रत्येक श्वासाबरोबर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्ही हे कराल ना, हे का करायचं माहिती? एकाग्रता करता. कारण की तुम्हाला माहिती, श्वास घ्यायचा आणि सोडताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं. प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणायचंय, तर तुमचं लक्ष जे राहील ते श्वासांवर राहील. आणि जेव्हा श्वासांवर लक्ष केंद्रित होईल तर आपोआप मंत्रावरती श्री स्वामी समर्थ म्हणण्यामध्ये लक्ष केंद्रित होऊन जाईल. तुम्ही 324 वेळा 3 माळी करून घ्या. जास्त नाही करायचं आहे. 11 माळी, 51 माळी मी करतोय इथे म्हणायचं, मी हे करतोय. आणि तिकडे बाहेर जाऊन काय करायचं, तर पैशांचा हिशोब करताना भांडणं करायचे, हे नकोय. 3 दिवस बिलकुल मौन, कोणाशी वाटेल ते बोलायचं नाही. 3 दिवस हे आपल्याला करायचं आहे. आणि हे लक्षात घ्या की पहिली माळ जेव्हा तुम्ही जपाल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे जे नकारात्मकता आहे, काही वाईट विचार आहे, ते तुमचे दूर होऊन जातील. दुसरी माळ जेव्हा जपाले तर तुमच्या मनामध्ये स्थिरता यायला लागेल. बिलकुल मन स्थिर होईल. मन त्याच्यामध्ये गुंथायला लागेल स्वामी समर्थ जप मध्ये. आणि तिसरी माळ जेव्हा जपाले तेव्हा तुमच्या अवतीभोवती सुरक्षा कवचचं निर्माण होईल. पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एकाग्रतेने, शांत चित्तेने, स्वामींवर विश्वास ठेवून माळ जप सुरू कराले आणि स्वामींना म्हणाले, स्वामी मी तुझ्या चरणी आलोय. माझी ही समस्या आहे आणि मला माहित आहे की माझी सगळी समस्या संपून गेली आहे, कारण की मी तुमची सेवा सुरू करून दिली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या सेवेमध्ये भाव जरुरी आहे. स्वामींच्या जेव्हा स्वामी होते तेव्हा स्वामींसमोर जेव्हा व्यापारी सोन्याच्या ताटामध्ये त्यांना नैवेद्य वाढून घेऊन आला होता, स्वामींनी ते नैवेद्य ग्रहण नाही केले,
कारण की त्याच्यामध्ये त्याचे भाव शुद्ध नव्हते. जवळ एक म्हातारी उभी होती. तिने एक छोट्याशा पानामध्ये स्वामींकरता नुसतं फळ घेऊन आली होती. छोटंसं फळ होतं ते. ते उठून स्वामींनी ग्रहण केलं. कारण की त्याचे मनाचे भाव होते. तुम्ही हे लक्षात ठेवा. मनाचे भाव ठेवून शुद्ध भाव आणि त्या भावाने स्वामींचे 3 दिवस नामस्मरण करा. एक वेगळी ऊर्जा तुमच्या आजूबाजू उभी राहील. वेगळाच प्रकाश तुम्हाला दिसेल. ते तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही मनापासून स्वामी जप सुरू कराले. शुद्ध भाव ठेवा, सात्विक आहार ठेवा आणि बरोबर मौन व्रत ठेवा आणि त्याचबरोबर प्रार्थनामध्ये तीव्रता आणा. तीव्रता म्हणजे हे मी आज संदेशामध्ये सांगितलंय. तीव्रताचा अर्थ आहे मनामध्ये इतकी घाई होऊन जायची की मी कोणाशी बोलेन, मला कोणाशी काही बोलायचंय, मला आज माझ्या मुलाशी कोणाशी तरी काही बोलायचंय, मला खूप काही सांगायचंय. ती घाई होती, आपण कॉल करतो. तेच ते श्री स्वामी समर्थांना सुद्धा कॉल करायचा आहे. कॉल करायचा म्हणजे जशी तुमच्या मनामध्ये गोष्टी करायची घाई झाली ना, तशीच घाई नामस्मरणामध्ये करायची आणि तीच तीव्रतावाली प्रार्थना श्री स्वामी समर्थांशी करायची आहे. तर हे 3 दिवस जर तुम्ही नामस्मरण केले तर प्रचिती नक्की येणारच. त्याचबरोबर दिवसभर मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणा, कारण की तुम्ही चूप राहणार आहे, मौन घेणार आहे. तर ते आपल्या बिलकुल मनामध्ये सुरू ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहा, तुम्हाला नक्की प्रचिती येईल. वेळ कमी आहे, संकट जास्त आहे, समस्या मोठी आहे. श्री स्वामी समर्थांचे हे 3 दिवस प्रत्येक दिवशी 3 माळी करा. दिवसभर श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मनाचा भाव असल्यावर एकदा नामस्मरणावरही स्वामी हाकेवर धावून येतात. फक्त तुमच्या मनातला भाव किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे आणि तुमची हाकमध्ये किती तीव्रता आहे. पहा, 3 दिवसामध्ये नक्कीच तुमचे संकट दूर होतील. आणि संकट दूर नाही झाले ना, तरी स्वामींची उपस्थिती तुम्हाला नक्कीच कळून येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.